प्रभूने जी मला ही आज संधी दिली, त्या संधीबद्दल मी प्रभूचे आभार मानतो प्रथम. आणि खरोखर आज प्रत्येकाचं लक्ष त्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताकडे लागलेलं आहे. आज आम्ही पाहतो की अनेक ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताला कशा पद्धतीने लोक पाहत आहेत. बरेच लोक त्या प्रभू श्री ख्रिस्ताला फोटोमध्ये पाहतात. बरेच लोक आपापल्या पद्धतीनं त्या ख्रिस्ताला पाहण्याचा प्रयत्न करतात. कोणी मूर्तीमध्ये पाहतात. परंतु जे आम्ही विश्वासणारे आहोत, जे आम्ही तारण पावलेले लोक आहोत, ते आम्ही आमच्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताला त्याच्या वचनातून पाहतो. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया की खरोखर तो प्रिय प्रभू श्री ख्रिस्त तुम्हाला आणि मला समजलेला आहे, तो कळलेला आहे. आजच्या या मननामध्ये जे प्रभूने मला दिलेलं आहे, जे ख्रिस्ताला मी न्याहाळलं, ते आज तुमच्या समोर मी मांडत आहे. माझ्या बरोबर लुकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 7 मध्ये आपण पाहतो तो प्रिय प्रभू श्री ख्रिस्त बाळंताने गुंडाळलेला. बघा ना, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, लुकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 7. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंताने गुंडाळून गव्हाणीत ठेविले. वचन 12 मध्ये देखील आम्ही पाहतो, आणि तुम्हास खून आहे की बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त बाळंताने गुंडाळलेला आज आम्ही पाहतो. आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त वस्त्रामध्ये गुंडाळलेला असं आम्ही या ठिकाणी पाहतो. प्रियानो, हा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त ज्याच्याविषयी आम्ही इब्री लोकांच्या पत्रामध्ये काय पाहतो. बघा ना, इब्री लोकांस पत्र याचा 1ला अध्याय, इब्री लोकांस पत्र याचा 1ला अध्याय आणि वचन 8 पासून आम्ही जर वाचत गेलो तर आम्हाला त्या पुत्राविषयी स्वतः देव काय म्हणत आहे ते आम्हाला पाहावयास मिळतं. परंतु आपण वचन 10, 11 आणि 12 आपण वाचूया. असं म्हटलंय, हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेत. ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील. आता बघा, तू, हे प्रभू, तू त्यास झग्यासारखे, वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस. तुझी वर्षे संपणार नाहीत. प्रियानो, ज्याने प्रारंभी पृथ्वीचा पाया घातला, ज्याच्या हाताची गगने ही कृत्य आहेत आणि ती सगळी तो वस्त्रासारखी काय करतो, गुंडाळतो म्हटलेला आहे. झग्यासारखी तो गुंडाळतो. इतका विशाल, इतका प्रभावशाली, इतका सामर्थ्यवान असा आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त, तो आम्हाला एका बाळंत्यात गुंडाळलेला दिसतो. प्रियानो, तो बाळंत्यात गुंडाळलेला आणि गव्हाणीत ठेवलेला. कधी आम्ही विचार केला का, इतका विशाल, इतका थोर आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त, इतका सामर्थ्यवान असा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त, तो त्या बाळंत्यामध्ये गुंडाळलेला आम्हाला दिसत आहे. का बरं? प्रियानो, तो इतका लीन, इतका नम्र तो का झाला? आम्ही कधी विचार करतो का त्याच्याविषयी? आज प्रियानो, लोकांना विचार करायला वेळ नाहीये. अनेक ठिकाणी आज 25 डिसेंबर साजरा करत असताना लोक गव्हाणी तयार करतात, त्याच्यामध्ये ते प्रतिकृती करतात, बाळंत्याने गुंडाळलेलं ठेवतात. परंतु त्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताविषयी विचार करत नाहीत की तो इतका लीन, इतका नम्र का झाला.
तो तुमच्या आणि माझ्यासाठी जो गगने झग्यासारखी वस्त्रासारखी गुंडाळणारा, तो एका वस्त्रामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये आलेला मी बघतो. केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी, केवळ तुम्हाला आणि मला. प्रियानो, जे आम्ही त्या पापाच्या बंधनामध्ये अडकलेले असे होतो, त्यामधून सोडवण्यासाठी तो आमचा इतका विशाल असणारा, इतका सामर्थ्यवान असणारा आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त किती नम्र झाला बघा. बाळंतने गुंडाळलेला असा आमचा तो हातामध्ये असणारा तो ख्रिस्त प्रियानो आम्हाला दिसत आहे. गुंडाळलेला ख्रिस्त त्या गव्हाणीमध्ये आम्ही बघतो. आणखी एका ठिकाणी आम्ही ज्यावेळेस प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताला बघतो, त्यावेळेस तो आम्हाला वस्त्रामध्ये गुंडाळलेला आम्हाला दिसून येतो. बघा ना, आपण बघूया त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. मत्तई याचा 27वा अध्याय, त्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताविषयी काय म्हणण्यात आले बघा. मत्तई याचा 27वा अध्याय आणि वचन मत्तई 27 आणि वचन 59 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले, तेव्हा पिलाताने ते त्याला द्यावयाची आज्ञा केली आणि योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. आमच्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर त्या वधस्तंभावरती छिन्न विछिन्न झालेलं, रक्तबंबाळ झालेलं आम्ही बघतो. ह्या योसेफाने काय केलं, ते त्या पिलाताकडे मागितलं आणि पिलाताने ते देण्याची आज्ञा केली आणि त्याने ते घेतलं आणि असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. प्रियानो, आमच्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताचं एकंदरीत जीवन जर बघितलं, जो बाळंत्याने गुंडाळलेला, जो मनुष्याच्या देवाच्या आज्ञेत व कृपेत वाढलेला, ज्याने आपल्या जीवनातून देवपित्याला संतोष दिला, जो निष्पाप असा जन्माला आलेला, ज्याच्या काही कुठलाही पापाचा लवलेश नसलेला, असा हा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापासाठी खिळला गेला, तो मारला गेला आणि आम्ही पाहतो त्याच शरीर या ठिकाणी या योसेफाने मागून घेतलं आणि ते असं म्हटलंय या ठिकाणी, तागाच्या स्वच्छ वस्त्रात त्याला गुंडाळलं. आमचा गुंडाळलेला ख्रिस्त आम्हाला दिसत आहे प्रियानो. जर स्तोत्र 119 आणि 61 वचन वाचलं तर तिथं असं म्हटलंय, दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टिले. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट दिसून येते. प्रियांनो, आमच्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताच्या विरोधात त्या लोकांनी किती पाश मांडले, त्याच्या विरुद्ध त्यांनी खोटे साक्षी उभा केले आणि प्रियानो, तुमच्या आणि माझ्या पातकामुळे त्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती खेळण्यात आलं. तुमच्या आणि माझ्या पातकामुळे त्याचं हाल हाल झालं. निष्पाप निर्दोष असा देवाचा पुत्र प्रियानो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण पावला आणि त्याचं ते शरीर प्रियानो तुम्हाला आणि मला आठवण करून देतं. त्याचं ते रक्त जे त्या वधस्तंभावरती सांडलं, तुम्हाला आणि मला आठवण करून देतं की त्याच्याद्वारे त्याने तुम्हाला आणि मला मुक्त केलं. जे आम्ही पापाच्या बंधनामध्ये अडकलेले होतो, जे आम्ही पापाच्या दास्यामध्ये होतो, मरणाच्या भयाने आम्ही त्याच्यामध्ये अडकलेलो होतो. आणि प्रियांनो, जर आम्ही इपिस्कराच्या पत्रात जर विचार केला तर असं म्हटलंय, तुम्ही आपली पातके अपराध यामुळे मृतावस्थेत होता. मृतावस्थेत होतो प्रियांनो.
त्याच्यातून सोडवण्यासाठी तो प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्या वधस्तंभावरती आपला प्राण वाहून देऊन मरण पावला आणि त्याचं ते शरीर या ठिकाणी योसेफाने तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळलेला आम्ही पाहतो प्रियानो. आज प्रियानो आम्ही विचार करूया त्याच्याविषयी अजून काय म्हटलेलं आहे बघा. ते तागाचे वस्त्र मार्काच्या शुभवर्तमानामध्ये असं म्हटलंय ते त्याने विकत आणले, विकत आणून ते तागाच्या वस्त्रामध्ये ते गुंडाळले. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण ते वचन वाचलं काय म्हटलंय, योहान 19:40 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. असं म्हटलं या ठिकाणी, त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. आमच्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर सुगंधी द्रव्यासहित त्या तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळलेलं आम्हाला दिसून येतं प्रियानो. आज आम्ही कोणता ख्रिस्त आमच्यातून प्रगट करत आहे? आज आम्ही त्या बाळंतीने गुंडाळलेल्या त्या ख्रिस्ताकडे पाहत आहोत आणि तो ख्रिस्त आज आम्ही गाजवत आहोत की वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवत आहोत प्रियानो? आज आम्ही विचार करण्याची गरज आहे त्या ख्रिस्ताविषयी. तो तुमचा आणि माझा तारणारा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त. बघा ना पाऊल काय म्हणत आहे त्याच्याविषयी. करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 16 पासून पाऊल असं म्हणत आहे, तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्या पुढे त्याला तसे ओळखीत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. प्रियानो तो प्रेत वस्त्रामध्ये त्या तागाच्या वस्त्रामध्ये सुगंधी द्रव्यासहित गुंडाळलेला तो ख्रिस्त पाहत असताना आम्हाला या गोष्टीची जाणीव होण्याची गरज आहे. तो देव काय करीत होता? तो देव तुमचा आणि माझा त्या ख्रिस्तामध्ये त्याच्याशी समेट करीत होता आणि तो समेट करीत असताना प्रियानो आम्हाला दिसून येतं त्या वधस्तंभावरती तो प्रिय प्रभू श्री ख्रिस्त मारला जात असताना प्रियानो असं म्हटलं या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की त्या लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता प्रियानो समेट करीत असताना देव काय करीत आहे बघा. देवाची कृपा बघा. देव त्यांची पातके त्यांच्याकडे न मोजता ख्रिस्तामध्ये तो काय करत होता? तुमचा आणि माझा त्याच्याशी समेट करीत होता. आज प्रियानो आम्ही देवाशी समेट घडलेले असे लोक आहोत प्रियानो. तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळलेला असा आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त, स्वच्छ अशा वस्त्रामध्ये गुंडाळलेला तो आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पातकांमुळे. कारण तिथं पुढे काय म्हटलेलं आहे बघा वचन 21 मध्ये असं म्हटलेलं आहे, 2 कोरिंथ 5:21 मध्ये, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्या करिता त्याने पाप असे केले प्रियानो. आणि म्हणून यशाच्या ग्रंथामध्ये आम्ही पाहतो तो आमच्या पाप आणि अपराधामुळे ठेचला गेला. तुमचे माझे पाप अपराध त्याने स्वतःवरती घेतले. पेत्र त्याच्याविषयी साक्ष देतो, त्याच्या मुखात कधी कपट आढळलं नाही
त्याला पाप ठाऊक नव्हतं. इतका तो पवित्र, निर्दोष, निष्कलंक असा. ज्यावेळेस ते बाळंत त्यात गुंडाळलेलं बघतो प्रियानो, त्या मरियेकडे बघा. त्याच्या जन्मामध्ये कुठल्याही पापाचा लवलेश नाही. एका कुमारिकेच्या पोटी त्याने जन्म घेतलेला. ज्यावेळेस तो वाढलेला आम्ही पाहतो, त्यावेळेस देखील त्याच्यामध्ये कुठलंही पाप नव्हतं. तो या पापी जगामध्ये होता, परंतु पापाने त्याला ग्रासलं नाही. निष्पाप, स्वच्छ, निर्दोष, निष्कलंक असा आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या स्वच्छ तलम वस्त्रामध्ये गुंडाळलेला प्रियानो. प्रियानो, पाऊल असं म्हणतो, आम्ही देहदृष्ट्या ख्रिस्ताला पूर्वी ओळखत होतो, परंतु आता आम्ही त्याला तसं ओळखीत नाही. आणि प्रियानो, पाऊल म्हणतो, वधस्तंभावरील ख्रिस्ता शिवाय आम्ही दुसरे काही गाजवत नाही. प्रियानो, आज तुम्ही आणि मी या ख्रिस्ताला आमच्या जीवनातून गाजवूया. जगातील लोकांना तो ख्रिस्त तुमच्यातून माझ्यातून प्रगट होऊ द्या प्रियानो. कारण पाऊल असं म्हणतो की अशा येत नाही की येशूचे जीवन हे आमच्या शरीरात प्रगट व्हावे. त्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आमच्या जीवनातून, आमच्या शरीरातून तो ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे. अनेक लोक वर्षातून एकदा आम्ही ख्रिस्ती असल्याचं आणतात आणि तो ख्रिस्त जन्म उत्सव पाळून काय करतात, तो ख्रिस्ताचा म्हणजे ख्रिस्ताला ते प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रिय, आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया, आम्ही त्याची स्तुती करूया की ह्या ख्रिस्ताला गाजवण्यासाठी जो गुंडाळलेला ख्रिस्त प्रियानो, आज आम्ही त्या प्रत्येकासमोर तो कसा प्रदर्शित करतो. ज्यावेळेस आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी मेजाभोवती येतो प्रियानो, आम्ही त्या मेजामध्ये सहभागी होतो आणि आम्ही काय करतो, त्याच्या मरणाची तो येईपर्यंत आम्ही घोषणा करतो. आज तुम्ही आणि मी ही गोष्ट लक्षात ठेवूया. तो गुंडाळलेला ख्रिस्त आम्ही ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस तो त्या स्थितीमध्ये, त्या गुंडाळलेल्या वस्त्रामध्ये आहे. कारण प्रियानो, त्याला जबाबदार म्हणजे तुमचं आणि माझं पाप आहे. तुमच्या आणि माझ्या पापामुळे तो ख्रिस्त त्या वधस्तंभावरती खिळला गेला, तो मारला गेला. काय त्याला वेदना झाल्या असते. ज्यावेळेस ते बाळंत त्याने गुंडाळलेलं छोटस बाळ बघून त्यांना आनंद झाला, परंतु तोच ख्रिस्त त्या वधस्तंभावरती खिळलेला असताना तुम्ही आणि मी विचार करूया प्रियानो. आज आमच्यातून आम्ही त्या ख्रिस्ताला जगासमोर प्रकट करूया. पाऊल म्हणतो, कसे का असना, कसे का होईना, पण तो ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे. आज तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताला पाहूया, पाहून त्या ख्रिस्ताला तुम्ही आणि मी प्रगट करूया प्रिया. हा गुंडाळलेला ख्रिस्त आज त्या वस्त्रामध्ये नाहीये. ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला, ज्यावेळेस तो उठला, त्यावेळेस आम्ही पाहतो ती गुंडाळलेली वस्त्र तिथंच पडली. त्याच्या डोक्याला जो रुमाल होता तो देखील गुंडाळून एका बाजूला पडलेला पाहतो. आज तो ख्रिस्त स्वर्गामध्ये पायघोळ वस्त्र परिधान केलेला, त्याच्या छातीवरून पट्टा असलेला सोन्याचा आम्ही बघतो. तो ख्रिस्त बघून आम्ही आनंद करूया. असं मी आपलं लक्ष त्या ख्रिस्ताकडे लावूया, कारण तो आता तिथं नाहीये. तो त्या बाळंत्यात गुंडाळलेल्या त्या कपड्यामध्ये नाहीये, त्या वस्त्रामध्ये नाहीये. तो त्या कबरेतील त्या तलम वस्त्रामध्ये देखील नाहीये. तो आज कुठे आहे? तो आज स्वर्गात आहे. तोच ख्रिस्त असं म्हणतो, मी आज तुमच्या अंतःकरणामध्ये देखील आहे. प्रियानो, आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया, प्रभूला मी उंच करूया. प्रियानो, तो तुमच्यामध्ये, तो माझ्यामध्ये आहे. आज तो तुमच्यात आणि माझ्यात असलेला ख्रिस्त लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आज तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. आज आम्ही कोणता विचार करत आहोत? इब्री लोकास पत्राचा तो लेखक काय म्हणतो, कशाविषयी विचार करा? बघा ना, त्याच ठिकाणी इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय, आणि तो काय म्हणत आहे? इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 2 आणि 3 आपण वाचूया.
असं म्हटलंय. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. त्याच्याविषयी विचार करा. आज जग त्याच्याविषयी विचार करत नाही. आज जग खाण्यापिण्याविषयी विचार करतं. आज जग संसाराविषयी विचार करतं. आज जग फिरण्याविषयी विचार करतं. आज जग स्वतःला प्रदर्शित स्वतःच्या सुखासाठी विचार करत आहे. परंतु या ठिकाणी हा इब्रीचा लेखक काय म्हणत आहे? ज्याने आपणा विरुद्ध होत असलेला पातक्यांनी इतका केलेला विरोध सहन केला त्या ख्रिस्ताविषयी तुम्ही नेहमी विचार करायचा. किती विरोध आमच्या प्रभूने सहन केलेला आहे. आम्ही त्या ख्रिस्ताला पाहून आम्ही त्या ख्रिस्ताला प्रदर्शित करूया. एक बाळंत्याने गुंडाळलेला ख्रिस्त आणि दुसरीकडे आम्ही पाहतो तलम वस्त्रामध्ये गुंडाळलेला ख्रिस्त, जी स्वच्छ वस्त्र असलेली. आणि आज प्रियानो तुमच्या आणि माझ्या जीवनात असलेला तो ख्रिस्त, देवाच्या उजवीकडे राजासन रूढ असलेला तो ख्रिस्त. आज आम्ही त्या ख्रिस्ताला प्रदर्शित करूया. प्रियानो खरोखर हा ख्रिस्त त्याची घोषणा करण्यासाठी तुम्हाला आणि मला निवडून घेतलेला आहे. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवूया. आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमची मने खचून व थकून जाऊ नये. आज परिस्थिती कशीही असो, परिस्थिती कोणतीही असो, तुमची आणि माझी मने खचून आम्ही थकून जाऊ नये प्रियानो. यासाठी त्या ख्रिस्ताने विरोध सहन केलेला आहे. त्याच्याविषयी तुम्ही आणि मी विचार करूया. या विचाराने तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये चालूया प्रियानो. प्रभूने हा विचार तुम्हाला आणि मला पुरवलेला आहे की आज आम्ही त्या ख्रिस्ताला प्रदर्शित करूया. तो आता त्या गुंडाळलेल्या अवस्थेत नाहीये. तो राजासन रूढ आहे. तो गौरव थोरू याने मुकुटमंडित केलेला आहे. तो आमचा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त विजयशाली असा आहे. त्या प्रभूला प्रदर्शित करण्यास, त्याच्याविषयी विचार करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो. थँक्यू ब्रदर.